कसे आहात तुम्ही? तर आता दुपारची वेळ झाली आणि आज रविवार आहे. तर आता विचार केला की आज काय करावं. तर मंथ एंडिंग आहे, तर म्हटलं मेघाला चिकन घेऊन ये. तर मेघा चिकन घेऊन आली आहे. तर आता मस्त चिकनचा मस्त इन्स्टंट रेसिपी बनवतो मी फटाफट. ठीक आहे. थोडीशी पातळ आणि ग्रेव्ही टाईप रस्सा कसा बनवायचा मी तुम्हाला शिकवते, ते पण फटाफट. तर आता मी त्याला मस्त धुवून घेते आणि याला मॅरिनेट करते. ठीक आहे गाईज. हे बघा गाईज, हे चिकन आता याला मी मस्त धुवून घेते. दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं याला. आता याला अजून एक पाण्याने स्वच्छ धुवून घेते चांगलं. ठीक आहे. हे बघा, आता याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी. तर आपण आता हळद मीठ टाकूया थोडंसं. हळद मिठाने काय होतं, एक जम्स वगैरे काय असतील ते निघून जाते यातले सगळ्या हळदीने. थोडासा पिवळसर कलर येतो चांगला. हळद भरपूर टाकायची जराशी, चांगलं होतं. हळद आणि मीठ टाकायचं भरपूर. तर माझ्याकडे खडा मीठ आहे, तर मग मी खडा मीठ टाकते जरासं. याने चव पण लागते चांगली आणि चांगलं असतं हार्टसाठी. तर पिंक सॉल्ट खाणं थोडंसं बरं असतं पांढऱ्या सॉल्टपेक्षा. तर हळद आणि मिठामध्ये मी चांगलं असं हे करून घेते. दही पण टाकून मॅरिनेट करू शकतो, पण आमच्या इथे जरा दही थोडी आंबट मिळते, तर मग ते आंबट लागेल. आणि आपण मराठी लोक जास्त ते भाज्या आंबट नाही खात, म्हणजे एवढं कढी वगैरे सोडलं तर. चिकन वगैरे थोडं आंबट खातो आपण. हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करून घ्यायचं. हे 10 मिनटं ठेवून त्याचा मसाला तयार करून घेऊ आपण. मस्त इझी पटकन होणारी रेसिपी सांगते मी तुम्हाला. असं मॅरिनेट करून थोडा वेळ ठेवूया चिकन. आता मग मी थोडासा मेघाला सांगितलं आहे 2-3 कांदे किती असेल तेव्हा. 1 किलो चिकन असेल तर अर्धा किलो कांदे टाकले तरी चालेल. तुम्हाला जास्त घरात लोक असतील तर अर्धा किलो कांदे चिरले तरी चालेल, किंवा 5-6 तरी. म्हणजे किती माणसाप्रमाणे माणसं आहेत घरात त्याप्रमाणे. तर आम्ही तिघीच आहे, तर मग मी 3 कांदे चिरायला लावलेत. 1-2 टोमॅटो चिरायचे उभेच, पटपट चिरायचे. इझी करायचं आपल्याला, इझी. अद्रक लसूणचं पेस्ट करायचं थोडंसं, अद्रक लसूणची पेस्ट बस. आणि 1-2 खडे मसाले असले चालेल, बाकी नसलं तरी चालेल. ठीक आहे. पण थोडेसे चव येण्यासाठी. आणि मसाला आणि चिकन मसाला वगैरे असेल तर चांगलीच गोष्ट. ठीक आहे. तर मी आता एवढं रेडी करून घेते, तुम्हाला रेसिपी दाखवते. मेघा चिरती आहे कांदे आणि टोमॅटो. हे बघा गाईस, आता मी थोडेसे खडे मसाले काढले. थोडंसं दालचिनी, तमालपत्र, हे दगडफूल, 2-4 काळी मिरी, 2-4 लवंग घेतले. ठीक आहे. आता मी याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकणार आहे थोडीशी, कलर पण छान येतो. तुम्ही घरचा मसाला पण टाकू शकता. तर जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे, मी आता 2-3 चमचे, 2 किमान चमचे टाकून घेते लाल मिरची. मी टाकून घेतलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं तेल ओतायचं, तेल टाकायचं. डायरेक्ट कुकरमध्ये टाकून पण करू शकता. ह्याला मिक्स करायचं असं व्यवस्थित. ज्यांना दही, ज्यांच्याकडे दही क्रीमी दही मिळते, जास्त क्रीमी पण नाही, नॉर्मल दही असते, थोडीशी आंबटपणा कमी असलेली हवी, ती पण टाकू शकता दही तुम्ही. आता हे मी टाकते कांदे याच्यामध्ये. सगळे कांदे टाकायचे, जी काय सगळं, काही करायची गरज नाही. फक्त जास्त कांदे घ्यायचे ज्यांना जास्त ग्रेव्ही हवी आहे. ठीक आहे.
आता एक मोठा टोमॅटो होता तो टाकला, टोमॅटो. ह्याला परत पुन्हा मिक्स करायचं चांगलं. थोडंसं मीठ कमी टाकलेलं मी, थोडंसं अजून मीठ टाकते, खडा मीठ. मस्त याला मिक्स करून घेते व्यवस्थित. अद्रक लसूणची पेस्ट याच्यात पण टाकू शकता डायरेक्टली, किंवा तुम्ही थोडीशी फ्राय पण करून घेऊ शकता. ज्यांना अद्रकचा कच्चा पण आवडत नाही ते मग थोडंसं हे करून घेऊ शकता. तर मी गॅस पेटवते. घामायला लागलं आहे गाईज, मला किती घामायला लागलं मित्रमंडळींनो. आता माझं मॅरिनेट केलेलं आहे आणि हे जरासं पाणी गरम करायला ठेवलं मी. थंड पाणी टाकलं ना तर थोडंसं चिकन आहे थोडं वाशाळं लागतं, तसं वाशाळं असतं ना तसं लागतं. मी कुकर ठेवलेला आहे. तुम्ही पातेल्यात पण करू शकता, पण कुकरमध्ये पटकन होतं. जर पटकन रेसिपी हवी, पटकन भाजी हवी तुम्हाला, तर इन्स्टंट खायला. अद्रक लसूणची पेस्ट टाकते. मिक्स करून घेते व्यवस्थित. थोडं व्यवस्थित, नाही तर कच्चा राहिला तर थोडा वास लागतो अद्रकचा. अद्रकचा वास लागतो, त्यामुळं थोडंसं अद्रक लसूण व्यवस्थित हे करून करपवायचं पण नाही, काही नाही. मग दरवाजा लावून बसलो आहे, कारण लकीला चिकनचा वास आला की मग लकी करू देत नाही स्वयंपाक आम्हाला, त्यामुळं आम्ही दरवाजा लावून बसलो आहे ना. ते सगळं याच्यात टाकून द्यायचं. फ्राय नाही केलं तरी चालेल ना. आता तेव्हा काहीच मी सगळं टाकून घेतलं. आता याला व्यवस्थित मिक्स करायचं. जे तेल आहे याच्यामध्ये मग व्यवस्थित मिक्स करायचं. लसणाचे तुकडे असेच काप करून टाकले तरी चालेल, ज्यांना आवडतात खायला. काही करायचं नाही आता आपल्याला. तुम्हाला जर ग्रेव्ही टाईप हवं असेल तर बिना पाण्याचं शिजवायचं. 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या, बिना पाण्याचं शिजवायचं, ठीक आहे. आणि जर तुम्हाला पाणी हवं असेल तर मग थोडंसं किंचित पाणी टाकायचं त्याच्यात. पण बिना पाण्याचं हवं असेल, म्हणजे ग्रेव्ही टाईप हवं असेल थोडंसं, तर असं शिजवायचं. खूप गरम होतं, त्यामुळे आज ठरवलं चपाती वगैरे करायची नाही, कारण ज्वारीचं पीठ संपलं आहे. तर भाकऱ्या पटपट होतात, चपाती खूप वेळ लागतो पीठ मळायला, चपात्या करायला. सो आज राईस करणार फक्त मी, संध्याकाळी चपात्या करेल. ठीक आहे, ठीक आहे मित्रांनो. तर त्याला मस्त मिक्स करते मी आणि 4 शिट्ट्या काढून घेते. त्याला सांगितलं होता तो तुम्ही तडका देताना पण टाकू शकता किंवा वरनं पण टाकू शकता, किंवा चिकन जेव्हा मॅरिनेट करता तेव्हाही टाकू शकता. एक काळी माझ्याकडे इलायची नाही, मोठी इलायची, ती पण टाकू शकता. हिरवी इलायची पण, हिरवी इलायची पण टाकू शकता. पण हिरवी इलायचीने काय होतं, थोडंसं गोडसर लागतं. तर ज्यांना इट्स ओके ते टाकू शकता, ठीक आहे. थोडंसं गोड असं लागतं, पण ते आम्हाला तेही नाही आवडत. म्हणजे भाज्या असा गोड आवडतच नाही, ठीक आहे. तर जरासं मिक्स करते व्यवस्थित मी. आता याला तेल सुटेपर्यंत थोडंसं शिजवायचं, तेल सुटेपर्यंत ठेवायचं याला. पाणी उकळते चांगलं. हे पण डायरेक्टली याच्यात टाकू शकता, पण तुम्हाला बिना तेलाचं एकदा शिजून दाखवते, बिना पाण्याचं, सॉरी, विदाऊट पाणी शिजून दाखवते. 3 शिट्ट्या काढते आणि नंतर मग
मला भातावर खायचं आहे, तर त्यामुळे जरा रस्सा हवा आहे, तर मी रस्सा करते. ठीक आहे. आणि मी तीन ते चार शिट्ट्या काढून घेते. 4 शिट्ट्या काढल्या की थोडंसं मऊसर होतं. 3 शिट्ट्या थोडंसं कच्चं लागतं. मुलींना जरा मऊसर हवं आहे ना, त्यामुळे. आता मेघाला पाठवलं आहे मी तांदूळ आणायला, कारण तांदूळ सगळं मंथ सगळं संपलं, तर तांदूळ आणायला पाठवलं. मग राईस करते. ठीक आहे. कुकर लावला मी, 3 शिट्ट्या काढते. फक्त एवढीची काळजी घ्यायची, खाली करपला नाही पाहिजे कुकर. आणि माझ्या कुकरचा थोडासा बूड आहे ना, थोडंसं निघाले, तर मला काळजी घ्यावी लागेल. तर मग मी 2 शिट्ट्या करते आणि नंतर मग त्यात तुम्हाला करून दाखवते, ग्रेव्ही दाखवते कशी होते. आणि मग नंतर मग त्यात पाणी टाकते. ठीक आहे. हे बघा गाईस, मी एकच शिट्टी काढली. हे बघा असं ग्रेव्ही होती छान अशी. ठीक. आणि दही टाकली तर अजून असं हे होतं. मी आता एकच शिट्टी काढली आहे, कारण मला त्याच्यामध्ये जरासं पाणी ॲड करायचं आहे. मग जो काय आत्ता मी शिट्टी काय काढून घेतली, कारण जो काय यातला वास वगैरे असतो, उग्र वास येतो, तो निघून जातो चिकनमधला. याची दही टाकली तर अजून ग्रेव्ही टाईप होतं. मी दही वगैरे काहीच नाही टाकलेली, फक्त कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही ही. तर असं होतं आहे चिकन. ठीक आहे. तर असं जर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही असं करू शकता. ठीक आहे. आता मी याच्यामध्ये गरम गरम पाणी टाकते आणि 2 अजून शिट्ट्या काढून घेते. याच्यात मी पाणी टाकलं मला जेवढं हवं आहे, तर आता मी 2 शिट्ट्या काढून घेते. ठीक आहे. आणि तुम्हाला झालं दाखवते. भात ठेवला आहे मी तयार करायला आणि खूप गरम व्हायला. ठीक आहे. मी तयार करते आणि मग तुम्हाला दाखवते. आता 2 शिट्ट्या काढून घेते मी कुकरच्या. भात पण ठेवलं आहे आणि मग सर्व करताना दाखवते. ठीक आहे. काय देऊ तुला? चिकनचे पीस. बघा चिकन आणलं की कसं आली लगेच खायला. चिकन लागतं त्यांना. आता वेळ नाही, रात्री द्यायचं ना, तर लकी चावतो मग. नंतर हां, रात्री. अजून एक शिट्टी झाली की बंद करून टाकायचं. मला पूर्ण घाम आला सगळं. आता मी मस्त जरा वॉश करून येते, आंघोळ करून येते जराशी. स्वयंपाक करून बघा कसं आहे, गरमीत लेडीज लोक कसे करत असते. खूप घाम आला मला. जरा पाणी टाकून आलं, थंड आंघोळ करून आले. हे बघा गाईस, मी आंघोळ करून आले. आता थोडंसं पाणी ओतून आले अंगावर. आता आपले झालेलं आहे, तर मी फटाफट वाढवते. ठीक आहे. हे बघा गाईस, त्यात गरम गरम मस्त हिरवीगार म्हणजे झाली आपली इन्स्टंट 3 शिट्ट्यामध्ये चिकन ग्रेव्ही किंवा चिकन रस्सा. आणि मस्त याच्यात हिरवागार मस्त कोथिंबीर टाकायची आणि सर्व करायचं. त्या पोरींना वाढते मी, भूक लागली त्यांना. याच्यात दही टाकली की जरा ग्रेव्ही टाईप होतं थोडंसं दही. आणि कांदा थोडाच टाकला होता मी. कांदा भरपूर टाकायचा, मग कांद्याने ग्रेव्ही होते. आता मेघाला देते मी. हे घे मेघा, पुढं सरकून बस, जरा पुढं बस. परीला देते ना जेवण.
वरी देव माणूस आहे का बघ ना, आज माही एपिसोड असेल. तिला वेगळं देते. धर बरी. मी तर काय, मला आता भूक नाही आहे. गरम होतं. मी आत्ताच जस्ट थोडंसं थंड पाणी ओतून आले अंगावर. तर मी आता छानसं दही पिणार आहे, सॉरी ताक पिणार आहे. आता छानशी आंघोळ करून आले, थोडंसं गार पाणी ओतून आले. तर मला भूक नाही, मी जेवणारच नाही. मला खूप गरम होतं, गरमीचं मला जेवणच जात नाही. मला संध्याकाळी भूक लागते. तर आता मी ताक पिणार छान थंडगारचं. मेघा पिशवी देन टाकायची. तर मेघापतीला जेवण दिलं, ते जेवतील आता. आणि मंथ एंडिंग आहे त्यामुळे थोडंसं केलं आता. थोडीशी दही टाकली त्याच्यामध्ये पण छान होतं, थोडं ग्रेव्ही होतं. आणि अजून कांदा टाकायचा. थोडं कांदा मी कमी टाकला होता माझ्यापुरता, थोडा रसादार. आणि इन्स्टंट होतं, लगेच होतं. आणि गरमीच्या वेळेस ठीक आहे. तुम्हाला थोडासा मसाला वाटून टाकायला तर आता वरण पण टाकू शकता. तीळ वगैरे भाजून, एखादा कांदा आणि टोमॅटो भाजून पेस्ट करून सुद्धा टाकू शकता, काय हरकत नाही. अजून ग्रेव्ही होते आणि चांगलं पातळ होतं. ठीक आहे. आणि नेक्स्ट रेसिपी अजून एक दाखवतो तुम्हाला की इन्स्टंट चिकन कसं बनवायचं. ते पण ग्रेव्हीवालं आणि दाणेदार विथ ग्रेव्ही. भाकरीवर पण खाऊ शकता, भातावर पण खाऊ शकता. एकदम इझी, जे कोणालाच माहिती आहे, एकदम फटाक करणं. ठीक आहे. दादा मेघापरी जेवण मेघा तुला